नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून दररोजच होत असते, ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि इकडं मग देवपूजा करून झाली आणि देवपूजा करून मस्त असं देवाला दिवा पण लावून घेतला होता आणि फुलं पण अर्पण केलेली होती. तर मस्त अशी छान आपली ही आजची देवपूजा. आणि इकडं परत मग आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आता इथं ना तुम्हाला मी सांगितलं होतं ना की माझ्या नातूचा म्हणजे शिवचा बड्डे आहे, पण आम्ही बड्डेला गेलो नव्हतो कारण का ती 2-4 दिवसात इकडे येणार होती. आणि पालखी कसं आता जवळ यायला लागली ना, मग पालखीचं कसं वारकरी भरपूर वारकरी येतात. आता तुम्हाला व्हिडिओ तर नक्कीच येणार बरं का वारकऱ्यांचं, कारण का एवढी गर्दी होती आपल्या दारात. तर अक्षरशः पंढरपूर ही होते, दुमदुमल्यासारखं होते. पंढरपूरमध्ये कशी तुफान गर्दी असते तशी गर्दी होती बघा. तर मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं होतं की आता वारकऱ्यांचं इकडं मग पालखी यायची म्हणल्यावर येणारच आहे म्हणल्यावर आम्ही काय गेलो नव्हतो बड्डेला. तर म्हणलं होतं आल्यावर आपण बड्डे सेलिब्रेशन करूया सगळीजणं मिळून. मग इथं बघा बड्डे बॉयचं कसं खेळायचं काम चालू होतं. तर एवढं एन्जॉय करत होती ना मुलं, तर खरंच खूप एन्जॉय केला बरं का. घसरगुंडी, झोका, मुलांना खेळायला असं घोडं आणि सगळ्याचा आनंद घेत होती बघा. आता ही लहान मुलांना तेवढंच पाहिजे असतं बरं का. तर लहान मुलांपेक्षाही मोठी माणसं बघा तुम्ही. आता तर इकडं आमचं दीर आहे तर दीर पण झोका खेळत होतं म्हणलं. आणि इकडं फोटोशूट तर एवढं फोटोशूट चालू होतं ना, तर खरंच काय विचारूच नका. आणि कुठं पण जाऊ द्या, पहिलं एकच काम असतं ती म्हणजे फोटोशूट काढायचं. तर इथं मग दीरण जाऊबाई बरोबर असले ना मग हसायचं आणि चिडवाचिडवी एवढं असतं की अक्षरशः असं म्हणजे ही करते ती, चिडवते ती, हसायला येतं भरपूर. आणि मग ती हसणे नादात फोटो पण व्यवस्थित निघत नाही, ते एवढं हसवते ती. तर मग इकडं परत आमच्या जाऊबाईला बोलवत होतं, तर ती काही येत नव्हती, नको म्हणत होती. तर तिला मग आवडणी ना असं जाऊन आणलं आणि फोटोशूट केलं. आणि इकडं बघा ह्यांचं काही मनच भरत नव्हतं बरं का, एवढं फोटो काढत होती तरी पण त्यांचं चालूच होतं फोटो काढायला. तर मग आणि खूप छान असं वातावरण पण होतं बरं का. आणि मस्त मुलांना लहान खेळायला आणि झाडं आणि खूपच छान वाटलं. आणि इकडं मग शिवचा बड्डे सेलिब्रेशन करायचा होता, तर मग केक आणला होता आणि बड्डे सेलिब्रेशन करत होती. तर मग फोटो काढायचं, केक कट करायचा आणि केक चारायचा. तर त्यांना कसं असतं बघा, लहान लेकरांना कधी एकदा केक खायला असतं. तर मग इकडे ह्यांचं काही मन भरत नव्हतं, त्याला केक पण कट करायचा नव्हता, त्याला झोका खेळायचा होता. आणि लहान मुलांना बघा तुम्ही खायचं प्यायचं वेळ नसतं, फक्त त्यांना खायचं असतं, खेळायचं असतं. खायचं पण नसतं आणि काहीच नसतं. बड्डेचं कुणाला पडलं, खेळायचं पडलं आहे सगळ्यांना, असं असतं. तर मग इथं आलता पापड खायला लगेच शिवने मग पापड मोडला. आणि इथं आलत्या रोट्या, भाजी आणि वाढायचं चालू होतं आणि चालू होतं फोटो. तर इकडं मग जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर ना मग असं शंभूचं आणि शंभूच्या मम्मीचं फोटोशूट चालू होतं. तर त्यात थोडीशी क्लिप घेतली आणि मग इकडं आमचं पण जाऊबाई आहे त्या, तर फोटो काढायचं चालू होतं. आणि इकडं ना आता काय झालं आहे, पावसाचं वातावरण तर बघा पाठीमागं कसं दिसतंय तुम्हाला. तर आभाळ भरपूर येतं आहे आणि पाऊस पण थोडा थोडा पडतोय, पण चालू आहे पाऊस. आणि चिखल झाला आहे बघा असा गाईंच्या गोठ्यात. तर मग आता ती चिखल नको वाटायला लागला आहे, पण पाऊस तर अगोदर पाहिजे. पाऊस पडला तर चारा पिकणार. आपल्याला पाऊस नाही पडल्यावर चाऱ्याचं कमी भासणार ना. तर गाईंच्या गोठ्यातला राडा आता नको वाटायला लागला आहे. शेण पण एवढं पडतंय
म्हणजे 10 गाय म्हणल्या 10 गायींचं शेण पण भरपूर पडते. मग ते शेण सारखं उचलावं लागते तर मग राडा दिसत नाही, नाहीतर मग राडा दिसतो या. आणि मी काल एक व्हिडिओ टाकला होता बघा. म्हणजे माझं जे पहिला मी केलेला संघर्ष होता, मला गायी कशा भेटल्या ती तुम्हाला सांगितलं ना, तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर तुम्ही मला खरंच भरपूर असं सपोर्ट दिला बरं का. तर कमेंट पण छान छान आल्या बरं का. आणि अजून आणखीन काय विचारलं की कमेंटमध्ये तुमच्या गोट्यावर जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी आहेत का, तर हो आहेत. माझ्या गोट्यावर ना एकदम 10 ते 12 13 लिटर असं दूध देणाऱ्या 3 गायी आहेत. आणि त्या 3 गायी 1 लाख 1.25 लाखाच्या गायी आहेत. त्या 3 एक नंबर लागल्या त्या. आणि तब्येतीनं पण चांगल्या आहे त्या आणि दूध पण भरपूर देते त्या. आणि नंतरनं मग आणखीन काय कमेंट आली की दिवसातून गायला बारली किती द्यावी, तर दिवसातून बारली गायला ना सकाळी 2 किलो आणि संध्याकाळी 2 किलो द्यायची. 4 किलो बारली दिवसातून द्यायची. काहीही होत नाही बारलीनं. कुणाचं म्हणणं असतं की बारलीनं गाप जायला ताप देते त्या गायी किंवा असं ही होतं, तर खरंच नाही बरं का काय होत बारलीनं. आणि बारली 2 किलो जर चालली ना तर दूध एकदम असं छान निघतं, म्हणजे भरपूर निघतं. आणि गायींचं पण कसं आराम होतो, म्हणजे शांत राहते ते. असं खायला प्यायला पोट भरलं पाहिजे ना त्यांचं. आणि 1 शेर पेंड असते एका गायला. आणि वेलेल्या जी गाय आहेत ना त्यांना 1.5 शेर पेंड असते आणि बारली असते. तर बारली माझी आता संपत आली बरं का. तर मी लगेच बारलीच्या काकांना फोन लावला, तर त्यांनी सांगितलं तुम्हाला 1-2 दिवस जरी लागलं गाडी यायला तरी अडचण नसली तरी सांगा जावा, मी 50 किलो आणून टाकत जाईन. तर मग आता ती आज आणून टाकतेला 50 किलो, काय अडचण नाही. त्यांनी सांगितलं मला की फक्त एकच असतं बघा बारलीचं, असं खाडं नाही झालं पाहिजे. 2 टायमिंगला बारली दिलीच पाहिजे आणि दूध कमी येत नाही मग. तर आजारीची गाय होती ना, ती गाय आता व्यवस्थित वैरण खायला लागली आणि ती पण आता दुधाला आणखीन वाढायला लागली, म्हणजे चांगलं दूध द्यायला लागली आता. तर आपलं 55 लिटरला परत दूध गेलं. सकाळी 55 लिटर भरायला लागलं आणि संध्याकाळी थोडंसं कमी भरते, कारण का सकाळी थोड्याशा धारा काढायला लेट होतं आणि संध्याकाळी थोड्याशा लवकर होते. ते एक अर्ध्या ते पाऊण तासाचा गॅप पडतो. त्यामुळं एक टाईम थोडंसं जास्त निघतं आहे आणि एक टाईम थोडंसं कमी निघतं आहे. आणि असंच बघा आता माझं नेहमी असं मी माझ्या, म्हणजे आता मला कोण म्हणत असेल काय ही सांगायची गरज आहे की मी असं केलं मी तसं केलं, पण आपला अनुभव जे आहे ना ते अनुभव मी शेअर करत असते. आणि आपला व्हिडिओ बघून आपल्या एखाद्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताईला दादाला पण अनुभव येत असतो. आणि अनुभवाशिवाय काहीही नाही बरं का. सगळ्या गोष्टी अनुभवावर आहेत त्या. आणि केल्याशिवाय कुठलीही गोष्ट कळत नाही. करायच्या अगोदर माणूस म्हणतं मी ही करीन ती करीन, पण केल्यानंतर भरपूर अनुभव येतात आणि त्यातूनच माणूस शिकतो. आणि शिकल्यानंतरच हळूहळू मग मार्ग काढत पुढं चालत असतो. तर चला, तर म्हणलं आता ना आपल्यात आता 2-4 दिवस तर वारकऱ्यांचाच व्हिडिओ येणार बघा, कारण का पालखी येणार आहे आपल्या इथं. आता गायींचे व्हिडिओ नाही तर येणार. वारी झाल्यानंतर मग गायींचं रेग्युलर व्हिडिओ चालूच राहणार. तर आपल्या इथं ना 2 दिवस पालखी, म्हणजे वारकरी 2 दिवस थांबतात. आदल्या दिवशी येते ती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जाते ती. अन्नदानवाली दिंडी असते, तर स्वयंपाक बनवते ती. शिरा, पोहे, उपीट, जी काय त्यांना असं आवडेल ना ती बनवते ती. तर तुम्हाला मी चांगल्यापैकी माझ्याकडं होता होईल एवढा प्रयत्न करून वारकऱ्यांचा स्वयंपाक करत करत जेवढा आनंद घेता येईल तेवढा व्हिडिओचा पण तुम्हाला बी आनंद देईन मी. पांडुरंगाची कृपा तुमच्या पण माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या कुटुंबावर व्हावी आणि असाच पांडुरंगाने त्यांना पण सपोर्ट करावा जसा मला देव करतात तसं. आणि आता 4 दिवस तर बघा व्हिडिओ आपल्या गायींचं नाही तर येणार. तर वारीतल्या वारकऱ्यांचं मी विचारून व्हिडिओ काढीन आणि कसं वाटतं तुम्हाला बघायला आवडतील का ते पण तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला एवढं
छान सपोर्ट दिल्याबद्दल ना खरंच धन्यवाद मनापासून, थँक्यू बरं का. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आभार मानत असते, कारण का तर आभार मानायसारखंच माझं व्हिडिओ पण छान चालते. तर असं सपोर्ट करत जावा आपल्या आबांच्या लाडक्या ताईला, असंच चॅनल पुढं नेत जावा. तर चला म्हणलं आता कामं पण थोडीशी स्वच्छता वगैरे चालू आहे बरं का. वारकरी यायचं म्हणल्यावर स्वच्छता जिकडं तिकडं झाली पाहिजे. आणि पाण्याचं नियोजन करावं लागतं त्यांना, आंघोळीला म्हणा, प्यायला म्हणा. मग त्यांना कसं आंघोळी कपडे होऊन जाते त्यांची. तर आम्ही ना उंच असं बांबू बांधून वरती मोटरचा पाईप निघून जोडून चालू करत असतो, आणि खाली किती पण मग आंघोळ्या त्यांच्या होऊन जाऊ द्या. तर आंघोळ्यासाठी भरपूर येते ती, आणि आंघोळीला आलेली वारकरी चहा पिल्याशिवाय आम्ही काही त्यांना जाऊन देत नाही. त्यामुळं थोडीशी धावपळ होती. शूट काढायचं सुद्धा राहून, म्हणजे शूट घ्यावं काही मग समोरची कामं करावी. तर समोरच्या कामावरच माणूस जास्त भर देतं, कारण का व्हिडिओला नाही ना बघू शकत. तर चला सर्वांना श्री स्वामी